वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला सिमला मिर्च स्वीटकॉर्नचा पुलाव दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. कांदा, स्वीटकॉर्न, ओलं खोबरं, कोथिंबीर, मीठ, आलं लसूण पेस्ट, टोमॅटोचे काप, सिमला मिरचीचे काप, ओली मिरची, कढीपत्त्याची पाने, गरम मसाला, लवंग दालचिनी बदाम फूलची पावडर, धने जिरे पूड, तूप, तेल व मी इथं 2 ग्लास असं बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि जिरे, मोहरी, हिंग, हळद. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅस ऑन करून घेऊया. पॅन ठेवून घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा वाटी तेल घालायचं आहे. व 2 चमचे तूप घालायचं आहे. आता इथं आपलं तेल व तूप छान गरम झालेलं आहे. 2 चमचे मोहरी टाकायचे आहे. 2 चमचे जिरे टाकायचे आहेत. कढीपत्त्याचे पाने टाकायचे आहेत. यामध्ये आता कांदा घालायचा आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यामध्ये आता थोडी ओली मिरची घालायची आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये सिमला मिरची घालायची आहे. टोमॅटोचे काप घालायचे आहेत. छान असं थोडंसं परतून झालं की स्वीटकॉर्नचे दाणे घालायचे आहेत. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे छान असं मिक्स झालेलं आहे. व्यवस्थित भाजलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. 1 चमचा हिंग घालायचा आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा मीठ घालायचं आहे. पाव चमचा लवंग दालचिनी बदाम फूलची पावडर घालायची आहे. व 2 चमचे गरम मसाला घालायचा आहे. एक चमचा धने जिरे पावडर घालायचे आहे. आता यात स्वच्छ धुतलेले तांदूळ घालायचे आहेत. व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इकडं मी 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. ते आता यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे छान असं मिक्स करायचं आहे. आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालणार आहे. तो व्यवस्थित मिक्स करून असं मी हे आता 8 मिनिटे शिजण्यासाठी ठेवणार आहे. याला झाकण घालणार आहे. आता 8 मिनिटं आपल्या आता इथं झालेले आहेत. चला तर मग झाकण काढून पाहूया भात व्यवस्थित शिजलाय काय तो. बघा मस्त असा आपला सिमला मिरची स्वीटकॉर्नचा पुलाव इथं रेडी झालेला आहे. चला तर मग आता गॅस बंद करून घेऊया व पुलाव गार्निशिंगसाठी बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त असा हा पुलाव इथं आता गार्निश करून झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा.
आवडली असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.